पुन्हा आपण आपल्या विषयाकडे येऊया। मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीमध्ये 8,000 लोक आले होते असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं। छगन भुजबळांनी पोलिसांच्या रिपोर्टचा हवाला देऊन हे वक्तव्य केलं। 25 वेळा उपोषण करूनही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत असा टोला छगन भुजबळांनी लगावला। त्यावर मनोज जरांगे पाटलांनी पलटवार केला। त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा जुंपली। छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिकमध्ये झालेल्या रॅलीवरून जोरदार तोफ डागली। 13 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप नाशिकमध्ये झाला। त्यावरून छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर जिव्हारी लागणारी टीका केली। मोर्चाला 5 लाख लोक येणार असं सांगितलं गेलं, मात्र पोलिसांच्या रिपोर्टनुसार 8,000च लोक होते असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं। तुम्ही सगळे सांगत होता, वर्तमानपत्रात छापून आलं होतं, 5 लाख लोकांचा मोर्चा होणार, 2 लाख तर पाण्याच्या बाटल्या येणार, सगळं छापून आलं होतं। 5 लाख लोक आले की नाशिक बंदच ना। पोलिसांचा रिपोर्ट आहे 8,000 लोक। मनोज जरांगे पाटलांच्या 13 ऑगस्ट रोजीच्या मोर्चात अनेक जण शिव्या देत होते। ती काय त्यांची संस्कृती होती असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं। जातीयवाद करूनही त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाहीये असा टोला छगन भुजबळांनी जरांगे पाटलांना लगावलाय। तुम्ही आता 288 उमेदवार उभे करा, त्याच्यासाठी जरा वेळ द्या। मला शिवाय देऊन त्या उमेदवार उभे करून काय फायदा? तुमचे उमेदवार जास्त निवडून आले तर तुमचा विजय होणार, मग कदाचित तुम्ही मुख्यमंत्री पण होणार। जनजागृती आणि शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप करताना जरांगे पाटलांनी नाशिकमध्ये छगन भुजबळांवर जोरदार टीका केली होती। भुजबळ ज्या पक्षात जातात त्या पक्षाचं वाटोळं होतं अशी जिव्हारी लागणारी टीका जरांगे पाटलांनी केली आहे। त्या सर्व आरोपांचा छगन भुजबळांनी त्यांच्या शैलीतच हिशोब चुकता केलाय। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा मैदानात उतरले। आमचं सगळ्यात महत्त्वाचा विषय आम्हाला आमच्या समाजाला काय दिसतं हे महत्त्वाचं आहे। छगन भुजबळ काय सांगतो आणि ते देवेंद्र फडणवीसने काय बोलायला लावलंय हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही। आमच्या अस्तित्वाचा विषय आम्हाला माहिती आहे, आम्ही आमचं आता बघतो काय करायचं ते, त्याची काय सांगायची गरज नाही आम्हाला। 8,000 होते का 10,000 होते का 5 लाख होते हे लोकांना माहिती। 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील त्यांच्या पुढील वाटचालीबाबत घोषणा करणार आहेत, तर ओबीसीतून आरक्षण मिळवण्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करून मनोज जरांगे पाटील सातत्यानं सरकारवर दबाव निर्माण करतायत। मात्र नाशिकमधील रॅलीत 8,000 लोक होते असं वक्तव्य करून छगन भुजबळांनी पुन्हा एकदा नव्या लढाईला तोंड फोडलंय। आता या राजकीय लढाईत कोण बाजी मारणार हे निकालानंतर स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।